नमस्कार. रामकृष्ण हरी. सगळ्यांनी चंद्रभागेच्या तीरी विठ्ठल उभा असं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पण इथे नर्मदेच्या तीरी पांडुरंगाला घेऊन आलेले माधव गुरुजी आपल्यासोबत आहेत आणि माधव गुरुजींचा माधव स्पर्श या नावाने हा आश्रम, हे गुरुकुल सुरू होत आहे. आपण या गुरुकुलाबद्दल स्वयं गुरुजींच्याकडनं जाणून घेऊयात. सर, काय आहे माधव स्पर्श ही कल्पना? सर्वप्रथम नर्मदे हर ओम स्थिरम. नर्मदा मैयाच्या कृपेने, म्हणजे की नर्मदाची सेवा म्हणणं खूप वेगळा विषय राहील, पण जे काही प्रेम नर्मदा मैयावरती केलं तर मैयानी तितकंच प्रेम केलं की अगदी नर्मदेच्या तीरावरती आणि ओंकारेश्वराच्या जवळ या ठिकाणी मैयाने आपल्याला स्थानापन्न केलं आणि माधव स्पर्श नावाने या ठिकाणी आपल्याला आश्रम सुरू करायचं आहे. आश्रम सुरू करत असताना प्रत्येक आश्रमाच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात, परंतु हा 21व्या सदीमधला आश्रम कसा असावा किंवा 21व्या सदीमध्ये आश्रम म्हणून नक्की काय, तर ते साकारण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणजे की मी सगळं कीर्तनकार किंवा वंश परंपरागत हरिभक्त परायण, म्हणजे की जरी वारकरी संप्रदायाशी पूर्णपणे निकट असल्यानंतर जी ओढ चंद्रभागेशी आहे ती ओढ प्रत्येकाची नर्मदा मैयाच्या किनारी, म्हणजे नर्मदा मैयाबरोबर तीच ओढ निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. आणि मग ते चंद्रभागेच्या तीरापासून इकडे नर्मदेच्या तीरापर्यंत जो विटेवरी तिथे पांडुरंग उभा आहे, तो पांडुरंग आपल्याला इथे घेऊन यायचा आहे. आणि याकरता फक्त माझा संकल्प आहे, प्रयत्न जे आहेत ते आपले सगळ्यांचे असणार आहेत. आणि आपण सगळेजण ज्यावेळेला ते प्रयत्न करू त्यावेळेला तो पांडुरंग इथे आणू आणि तो साकार होईल. ज्या ठिकाणी विष्णू गुरुजी असतील तर विष्णू गुरुजींबरोबर आम्ही जोडलेलो आहोत. माझ्याकडे अविनाश आपल्याबरोबर आहे, डॉक्टर संतोष बोराडे माझ्याबरोबर आहेत. तर ही सगळी माणसं जोडून देणं ही पांडुरंगाची कृपा आहे. आणि आता हा सगळा योग आहे की पांडुरंगाने हे जोडून दिलं. आणि आता त्याचा क्षेम, म्हणजे की ते सगळ्याचं लिक्विडायझेशन आपल्या भाषेत सांगायचं तर ते लिक्विडायझेशन करण्याकरता आम्ही एकवटलेलो आहोत. मग आणि हे सगळे 21व्या शतकामध्ये वर्किंग करणार आहेत. म्हणजे की जो आश्रम असेल तो खरोखर तेवढा पुरातन असेल की त्याच्यामधलं जे वाङ्मय आहे किंवा त्याच्यामधलं जे शिक्षण आहे ते खूप पुरातन असेल, परंतु ते आत्ता जसं तुम्हाला इझी पाहिजे तेवढं इझी माध्यमातून ते सांगितलं जाईल, तुम्हाला ते हॅबिच्युअल केलं जाईल. आणि जसं बाकीच्या गोष्टी ऐकतो आणि आपण सोडून देतो तसं इथे होणार नाही. हे तुम्ही तुमच्यामध्ये जोपासून ठेवाल आणि वारंवार माधव स्पर्शमध्ये तुम्ही याल. ते वारंवार तुम्हाला इथे यावंसं वाटणं आणि तुम्ही येणं, ह्या दोन्ही गोष्टी फक्त क्षेम आहे. बाकी याच्या पाठीमागे कुठलाही उद्देश नाही. खऱ्या अर्थाने विज्ञान युगामध्ये अध्यात्माचा प्रसार करणं हे माधव स्पर्श या गुरुकुलाचं काम असणार आहे. आणि ते सगळं काम तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं, सहभागातनं यशस्वी होणार आहे. सो माधव गुरुजी, आपल्या माधव स्पर्शसाठी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. नर्मदे हर.